जी TCS मधली बातमी आहे त्याच्यानुसार या देशाला आणि पोलिसांच्या माध्यमातून आणि तुम्हा सर्व मीडियाच्या माध्यमातून मी सर्व मीडियाच्या बांधवांना धन्यवाद देईन की तुम्ही असा विषय पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात उचलून धरलाय। नाहीतर काही वर्षापूर्वी लव जहाद नावाचं असं कुठलंही थोतांड या देशात नाही, असं सेक्युलरिझम वाले म्हणायचे। जिहाद नावाचा प्रकार या देशामध्ये चालतो आणि आज तो सगळ्या जगासमोर आहे। आतापर्यंत आपला दुर्लभ घटक आणि आर्थिक मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये हा विषय होता, पण कॉर्पोरेट जिहाद जो देशाचा आज सर्व डॉक्युमेंटरी या लोकांपर्यंत असते याच्यामध्ये हा जिहाद आहे। आणि आपण सर्वांनी मीडियामध्ये बघितलंय, आपण सर्वांनी पोलिसाच्या अहवालात बघितलंय की त्यांना मांस खाण्यासाठी कसं त्यांच्याकडे दबाव टाकला जातो, त्यांचं प्रमोशन करण्यासाठी, त्यांच्यावर धर्मांतरण करण्यासाठी कसा दबाव केला जातो। ते ताईचं स्टेटमेंट आपण सगळेजण बघतोय, त्या अहवालामध्ये बघतोय की जर तुला प्रमोशन हवं असेल तर त्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन या जिहाद्यांचा कसा आहे। आपण सर्वजण सिक्युलरिझम म्हणून म्हणतो की सिक्युलरिझम मध्ये फक्त जिहादी मुस्लिमच असतात, हे आता सिद्ध झालेत। कारण की त्या अख्ख्या कंपनीमध्ये हजारो लोक काम करतात, पण अशा वाईट नजरेने कुठल्याही हिंदू पुरुषाने त्या बहिणीकडे बघण्याचं दुस्साहस केलं नाही। आता आमची मागणी आहे लव जिहाद म्हणून या ज्या काही प्रकार ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये चाललाय, लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, खानपान जिहाद असेल, अतिक्रमण असेल, आपल्या सेनाच्या याचा सर्व जो जिहाद नावाचा जो प्रकार आहे, चुकून चाटून आपल्याला काही वस्तू दिल्या जातात, आपल्या बहीण बेटीने वाचवल्या जातात, गोमाताचं रक्षण करण्यासाठी आमचा बजरंगी अतोनात प्रयत्न करत असतो। या सर्व गोष्टींचा आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदयांना निवेदन देतो जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्या मार्फत की या सगळ्या जिहाद्यांमध्ये त्याच्यामध्ये तो झुंगूर बाबा असेल किंवा आत्ताच काल परवा आपण अमरावतीची गोष्ट बघितली, त्याच्यामध्ये जास्त तर ते मुस्लिम महिलांचा समावेश आहे आणि मुस्लिम समाज त्या महिलांसाठी, त्या भगिनींसाठी रस्त्यावर उतरलेला आपण बघतोय। तर या देशामध्ये राहणारा सर्व धर्माभिमानी हिंदूंनी परत या बहिणींसाठी रस्त्यावर आला पाहिजे आणि आपण सर्वांनी या जिहादाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींनी निर्णय घेतला पाहिजे। नाही तर याच्यानंतर बजरंग दल पोलिसांकडे किंवा राष्ट्रपतींकडे किंवा शासनाकडे कुठलीही विनंती करणार नाही। तर तुमच्या माध्यमातून मी या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनाही सांगतो, जर तुम्ही वेळेत दुरुस्त झाला नाहीत तर याच्या पुढे एकही केस जर बजरंग दलाकडे आली तर त्या कंपनीच्या अधिकृत मालकांनाही आमची विनंती आहे, व्यवस्थापकांना विनंती आहे की याच्या पुढे बजरंग दल तुमच्या घरामध्ये, कंपनीमध्ये घुसून या जिहाद्यांना धडा शिकवल्याशिवाय